ज्योतिबाजी नावानं छान बोलायच्या जयवशीला दख्खनच्या राजा श्री ज्योतिबाजी क्षेत्राच्या संपर्कांनी सगळ्या ज्योतिबा मंदिराला आपण त्याची दृष्टी पाहतो की लाखो भाविक आहेत जे ज्योतिबाची यांनी लिहून होण्यासाठी आलेले आहेत. खरं तर ज्योतिबाची लाखो भाविकांना असलेल्या ज्योतिबाजी क्षेत्राला संपूर्ण केले आज यात्रेला मुख्य दिवस असलेले सकाळी शासकीय महाबसक दलाने त्यानंतर ज्योतिबाची पूजा मानली झालेली आहे. गांधीजी नगर पूजा मानली झालेली आहे आणि त्यानंतर दुपारी दाखल झालेल्या पूजनावेळी यात्री पालखी देखील पार पडणार आहे आणि ज्योतिबाची यात्रा ती पार पडत आहे आणि लाखो भाविक आहेत ते कालपासून ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झालेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा जिल्हा यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोणतेही त्रास होऊ नये यासाठी हे सतर्क झालेलं आणि जिल्हा पोलीस प्रशासनातून देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर यावेळी याच्या माध्यमातून देखील गुन्हेगारांना मदत देण्यात येत आहे. महाराष्ट्रासह अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांचे कुलदैवत असणारा दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या ज्योतिबा देवाची चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. सकाळी श्रींचा महाअभिषेक, प्रांताधिकारी व शासकीय अभिषेक तहसीलदार यांच्या हस्ते आज सकाळी महाअभिषेक ज्योतिबा देवाचा झालेला आहे. त्यानंतर ज्योतिबा देवाची राजेशाही ताटातील महाअलंकारिकाची पूजा बांधण्यात देखील आलेली आहे. एक दुपारी 12 वाजता भव्य शासनगाड्यांची मिरवणूक देखील या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी सायंकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा यमाई मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. त्या यमाई मंदिराकडे जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवीचं विवाह सोहळा संपन्न होतो आणि या विवाह सोहळ्यात नाथ केदार म्हणजे दख्खनचा राजा उपस्थितीमध्ये आपल्या सर्व लवाजमासह सर्व भाविकांचा मेळा घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात आणि या ठिकाणी यात्रेची सांगता होते. अशी ही चैत्र यात्रा प्रामुख्याने महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून लोक वर्षभरातून या चैत्र यात्रेची वाट पाहत असतात. या येणाऱ्या लोकांचा ओघ या यात्रेला भरपूर आहे आणि भाविकांची या सर्व जी काही राहण्याची सोय आहे, राहण्याची, आंघोळीची आणि त्यांची जेवणाची नैवेद्याची ही सर्व सोय आमच्या पुजारी वर्गातून या ठिकाणी केली जाते. प्रत्येक पुजाऱ्यांच्या घरी या भाविकांची सोय, प्रत्येक गावावरून येणारे पुजारी आहेत त्यांची ही सगळी सोय या ठिकाणी करून त्यांना मंदिरामध्ये सर्व पूजा अर्चा करून या ठिकाणी या यात्रेचा प्रारंभ आणि सर्व विधी कार्य होऊन या कार्याचा यात्रेचा सांगता देखील या ठिकाणी होते. माझे नाव महेश अण्णा जाधव, राहणार नेवरे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आणि आम्ही सगळ्या उत्सवानी पोरं मर्दानी खेळ आणि 30 वर्षापूर्वीपासून आमची कावड ह्या ज्योतिबा जत्रेला येते. तुकाराम ज्ञानोबा कुंभार, राहणार तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ही आमची परंपरा कमीत कमी 30 ते 35 वर्षाची आहे चालू. आणि शासनकडे आम्ही तिथून गावातून घेऊन येतो. इथं पौर्णिमेच्या आदल्या दिवशी इथं येतो आणि पौर्णिमे दिवशी इथं मंदिरात येऊन सगळीकडे आपली काठी मिरवून संध्याकाळी 6 नंतर सबिरा निघाल्यानंतर आम्ही संध्याकाळी 9 वाजता इथून हालतो आणि गावी जातो. माझं नाव हरिभक्त अनिल महाराज दुपोले तडवळकर.
तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आमची सासनकाठीची परंपरा गेली 100 वर्षापासून आहे आणि आमच्या आजोबाची पंजोबाची परंपरा असल्यामुळं आम्ही दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं सासनकाठी घेऊन देवाच्या दरबारात येत असतोय. आणि आम्ही देवाला एकच मागत असतो की या जगाला सर्वाला तुझ्या कृपेनं तुझ्या छायेनं सर्वांना सुखी कर, तुझी कृपादृष्टी सर्वांवर राहू दे. या निमित्तानं आम्ही दरवर्षी यात्रेला येत असतोय. कशी सासनकाठी सजवल्या? ही आमची परंपरा आहे सासनकाठीची, आमच्या रक्तात नाद आहे सासनकाठीचा. कशी यंदा हार घातलेले आहेत पैशाचे त्या? आम्ही हौसेनं दरवर्षी पैशाचा हार व गुलाबाचा हार घालतो. आमचं गाव इथून 130 किलोमीटर लांब आहे. आमची बैलगाडी येत असते देवाला अगोदर 2 दिवस आणि आम्ही मागणं काठी घेऊन येत असतोय. फार मोठं